तर हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही खूपच छान अशी एक सरप्राईज डिनर डेट प्लॅन केलेली आहे खास आमच्यासाठी। आणि खरं म्हणजे यांचे एक जवळचे खूप फ्रेंड आहेत, ते सुद्धा आलेले आहेत। तर आम्ही सर्वजण अशा ठिकाणी जाणार आहे जे माहिती नाही, मला मी पाहिलेलं नाही आहे, जस्ट हे पाहून आले। त्यांनी फक्त मला सांगितले की असं असं हे ठिकाण आहे, तर इथेच आहे। तर आता थोड्याच वेळात आम्ही तयार होऊन निघणार आहे। पाऊस बाहेर वातावरण झालेलं आहे आणि पाऊस पडण्याची शक्यता पण आहे, पण गाडी असल्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि नियर बायच आहे, जवळच आहे। तर आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहे। लगेचच ब्लॉग तुम्हाला एंडपर्यंत पाहायचा आहे, कारण खूपच सुंदर असं ते रेस्टॉरंट आहे, असं वर्णन ऐकल्यावर तरी मला वाटते। तर तुम्हाला हे नक्की पाहिलंच पाहिजे आणि त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग लगेच आम्ही तयार होतो आणि निघतो। तर आता फायनली आपण इथे पोहोचलेलो आणि तुम्ही पाहू शकता हॉटेलचं नाव आहे सिल्वर ओक। हे वाघोलीच्या नियर बायच आहे आणि खूप सुंदर असं बाहेरून तर तुम्ही पाहू शकता व्ह्यू। बाहेर लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा इथे आहे, घसरगुंडी वगैरे असं स्लायडिंग झोका वगैरे। तर बाहेरून तर खूपच छान वाटलं। आणि जे हॉटेल शौर्यवाडा आहे त्याच्या बाजूलाच हे हॉटेल आहे आणि शौर्यवाड्याला आम्ही नाही गेलो कधी, पण इथे पहिल्यांदाच आलो आहे। इथे तुम्ही व्हेज नॉनव्हेज सर्वच मिळते, पण पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं मस्त डेकोरेशन केलं आहे। आणि बड्डे वगैरे जरी असेल ना तरीसुद्धा त्याच्यासाठी सुद्धा इथे वेगळा सेटअप आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच। आणि एवढंच नाही तर मस्त असं पाणी वगैरे सोडलेले असे वॉटरफॉलसारखं, म्हणजे त्याला काय म्हणतात ते मला एक्झॅक्टली नाही आहे सांगता येत, पण खूपच सुंदर असं आहे। आणि क्लायमेट एकदम सगळं नैसर्गिक वातावरणात बसून सुद्धा तुम्ही तुमचा डिनर एन्जॉय करू शकता। तुम्ही ते पाहू शकता, हे बघा हा जो दिसतोय ना हार्ट शेप, तो तिथे बड्डेसाठी त्यांनी सेट बनवलेला आहे। तर तुम्ही तुमची बड्डे ॲनिव्हर्सरी अशी मस्त तिथे येऊन छान सेलिब्रेट करू शकता। आणि डिनरसाठी असे टेबल लावलेले आहेत आणि बाजूने इथे बघा इथे पाणी दिसतंय, हे असं सर्व आहे। तर खूप छान असं सेटअप आहे। आणि एवढंच नाही तर तुम्हाला आतमध्ये सुद्धा असं बारसारखं आहे, जिथे तुम्ही आतमध्ये सुद्धा ड्रिंक वगैरे असं एन्जॉय करू शकता। म्हणजे सर्व फॅसिलिटीज इथे अवेलेबल आहेत। इथे बघा क्रिशूचा इतका एन्जॉय चालला होता, तिला पाणी खूप आवडतं, तर तिच्यासोबत थोडीशी मस्ती केली। आता पुन्हा एकदा मी असाच हा व्ह्यू घ्यायचा तुम्हाला मी सलग आता दाखवते या व्हिडिओमध्ये पुढे। तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत कोणासोबतही तुम्ही इथे येऊ शकता आणि मस्त फोटोशूटसाठी सुद्धा खूपच छान असं लोकेशन आहे। आणि बरोबर हॉटेल शौर्यवाडा जे आहे वाघोलीमध्ये त्याच्याच बाजूला हे अलीकडेच हे हॉटेल आहे सिल्वर ओक म्हणून। तर इथून आता वरती जायला जिनासुद्धा आहे आणि फक्त सिटिंग व्यवस्था एवढीच नाही आहे जेवणासाठी, तर आतमध्ये सुद्धा मी आहे, तुम्हाला दाखवते आता। हे बघा हे खूप इथे छान असं मस्त फोटोशूट, आम्ही पण खूप सारे फोटोशूट रील्स वगैरे इथे काढलेत। तर इथे बॅक साईडला जे तुम्हाला दिसते ना तिकडे सुद्धा तुम्हाला डिनरची व्यवस्था आहे, जिथे तुम्ही फक्त फॅमिलीसोबत बसायचं असेल तरी बसू शकता एकदम प्रायव्हेटमध्ये। आणि इकडे या साईडला जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं पाण्याच्या बाजूला, ते सुद्धा तुम्ही एकदम निसर्गरम्य वातावरणात सुद्धा तुमचा डिनर एन्जॉय करू शकता। आणि इतकंच नाही तर इथून वरतीसुद्धा म्हणजे एक फ्लोअर वरती गेल्यानंतर तिथेसुद्धा डिनरची वेगळी व्यवस्था आहे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे। सर्व हॉटेल एकदम क्लासी आणि हे बघा इथे अजून सुरू नाही झालेलं, पण इथे असं म्हणतात ना बार वगैरे टाईप असं इथे करणार आहेत ते। आणि इथे सुद्धा तुम्ही आतमध्ये सुद्धा जेवायला वगैरे बसायचं असेल तर इथे सुद्धा डिनर तुम्ही एन्जॉय करू शकता। खूपच सुंदर असं क्लासी हॉटेल आहे, एकदम मस्त आणि फॅमिलीसाठी सुद्धा एकदम बेस्ट आहे। हॉटेलचं नाव आहे सिल्वर ओक, मला तर फार आवडलं आणि जेवणसुद्धा बऱ्यापैकी खूपच सुंदर होतं। इथे व्हेज नॉनव्हेजमध्ये प्रॉन्सपासून फिशपासून सगळं अवेलेबल आहे तुम्हाला। आणि रेटसुद्धा खूपच रिजनेबल आहेत, म्हणजे असे जास्त हाय रेट असतात तसं अजिबात नाही आहे, एकदम छान रेट आहेत आणि सर्विससुद्धा खूपच उत्तम आहे। तर इथे असं जिन्यावरून वरती गेलं तर इथेसुद्धा जे पूर्ण टेरेस असतं ना तर तसं पूर्ण आहे आणि तिथेसुद्धा तुम्हाला खूपच छान अशी जेवणाची व्यवस्था आहे। आणि वरून हा पूर्ण हॉटेलचा असा व्ह्यू दिसतो, ते बघा त्या साईडला जे दिसते तिथे फॅमिली सोबत तुम्ही बसू शकता। आणि वरती अशी सिटिंग व्यवस्था आहे। वरती आम्ही नाही बसलो, आम्ही खालीच बसलो, कारण खाली खूपच छान व्ह्यू वाटत होता आणि पाणी वगैरे बाहेर मस्त पाण्याचा आवाज, सॉन्ग वगैरे लावले होते, खूपच छान असं वातावरण इतकं सुंदर वाटत होतं आणि एकदम पावसाचं वातावरण झालेलं, त्यामुळे खूपच क्लासी असं फील येत होतं। तर एकदा नक्की तुम्ही व्हिजिट करा
आणि जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर खूपच छान आम्ही एन्जॉय केलेली आहे ही डेट. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.